गोष्ट मला सांगायची अनुभव परवा आपण जी चर्चा केली होती परवा आपण की आपण ही सगळी एक्झिट पोलची चर्चा करत होतो. अभिजित ब्रह्मनाथकर तुमचे पोल डायरीचे जे आकडे होते मी परवा म्हटलं तर मला थोडे जास्त वाटतात, मला थोडेसे एक्झॅजरेटेड वाटत होते. परवा तुम्ही 180च्या वर जागा दिल्या होत्या, 180 190च्या वरती तुमच्या आकड्याकडे साधारणपणे सध्या हे जाताना दिसत आहेत. अभिनंदन सगळ्यात पहिले. बिस्कट सांगितलं होता आकडा, खरा आकडा त्याने सांगितलंच नाही असं पण मला असं वाटतं कमलेश, मी जो आकडा दिला होता तो 184 ते 209 हा एनडीएचा मी रेंज दिलेली होती आणि मला असं वाटतं आरामात 200च्या आसपास हा आकडा आपल्याला दिसेल, यात काही वाद नाही. आणि सर्वात महत्वाचं कारण त्याच्यातलं, लोक तिथल्या जीविका दिदी या योजनेकडे म्हणतात, महिला मतदार म्हणतात, परंतु अनेक फॅक्टर मला जमिनीवर दिसले, त्या सगळ्यांचा मिळून हा जनादेश आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मग प्रवीण दटके सर म्हणत होते देशातल्या कुठल्याही पोलस्टरनी सांगितलं नाही. सर मी जागा वाईज प्रिडिक्शन केलंय. मागच्या 4 निवडणुका, लोकसभा निवडणूक, त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक, दिल्ली निवडणूक आणि आता बिहारची निवडणूक, या 4ही निवडणुका मी दिलेले आकडे बरोबर आलेले आहेत. आणि मी जागानिहाय प्रिडिक्शन करतो तर माझं जागानिहाय प्रिडिक्शन हे 80%च्या वर बरोबर असतं. त्यामुळे माझी मेथडॉलॉजी वेगळी आहे आणि कामाची पद्धत वेगळी आहे. ते आज पुन्हा एकदा आकड्यातून दिसून आलं. चला चला, तुमचं अभिनंदन, तुमचा आकडा म्हणजे परफेक्ट. पण आता ते हे फक्त कल आहेत, कलाच्या नंतर हे कुठपर्यंत